ओनली न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। चला तर ऐकूया ठळक व महत्त्वाच्या बातम्या। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस शपथ घेतो की आझाद मैदानावर गुरुवारी सायंकाळी आज हा आवाज घुमेल। या आवाजाच्या मागे असेल तो गेल्या 5 वर्षातील संघर्ष, त्याग आणि मेहनतही। बुथ प्रमुख ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि आता पुन्हा मुख्यमंत्री असा देवेंद्र यांचा विलक्षण प्रवास राहिला आहे। चला तर ऐकूया त्यानंतरची बातमी। राज्यातील कर्मचाऱ्यांचा पगार, निवृत्ती वेतन, विविध योजनांचा देण्यात येणारे अनुदान, कर्ज व त्यावरील व्याज भागवण्यासाठी अखर्चित रक्कम गोळा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे। विविध विभागांकडून किमान 7,000 कोटी रुपयांची अखर्चित रक्कम वसूल करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे। 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच अखर्चित निधी गोळा करण्याची वेळ प्रशासनावर आली असल्याचे सांगण्यात येत आहे। चला तर बघूया पुढील बातमी। राज्यात सध्या 62 वैद्यकीय महाविद्यालयाच्या MBBSच्या द्वितीय वर्षाचा पेपर सुरू आहे। सोमवारी फार्माकोलॉजी या विषयाचा पेपर झाला, मात्र तो फुटल्याची खातरजमा होताच ही परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला। याची चौकशी सुरू असतानाच बुधवारी फार्माकोलॉजी 2 हा पेपर फुटला असल्याची माहिती मिळाली, मात्र ती अफवा असल्याचे समजले। तरी दक्षतेचा भाग म्हणून विद्यापीठाने सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना दुपारी 2 वाजता सुरू होणारा पेपर 3 वाजता सुरू करण्याच्या सूचना देऊन नवीन प्रश्नपत्रिका ईमेलवर पाठवून त्या सूचना केली आहे। अशाच प्रकारच्या नवनवीन व ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी कृपया चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।